श्री स्वामी समर्थ परिचय. श्री स्वामी समर्थ हे एक आद्य संत असून त्यांचे विचार आणि वचने आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे भक्तांना संकटांचा सामना करण्याची ताकद मिळते, तर त्यांच्या वचनांवर श्रद्धा ठेवल्यास मनःशांती आणि यश प्राप्त होते. श्री स्वामी समर्थांचे विचार आणि वचन ही केवळ भक्तांसाठी मार्गदर्शक नसून जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचे साधन आहे. या लेखात श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या एका विशेष संदेशाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. हा संदेश संकटांचा सामना कसा करावा, भक्तीचा योग्य मार्ग कोणता आहे आणि भक्तांसाठी स्वामींच्या कृपेचा परिणाम कसा होतो याबाबत मार्गदर्शन करतो. संकटाच्या काळातील श्रद्धा आणि भक्ती. श्री स्वामी समर्थ सांगतात, माझ्या बाळा, संकटाच्या काळात तुम्ही माझे स्मरण करता, पण तुम्हाला हे कळत नाही की जेव्हा एक भक्त माझ्या पवित्र शब्दांचे ऐकतो आणि अनुभवतो, तेव्हा मी त्याच्या बाजूला 24 तास उभा असतो. संकटाच्या काळात आपण वारंवार देवाला हाक मारतो, परंतु स्वामी समर्थ यांच्या या वचनांमधून हे स्पष्ट होते की संकटांचा सामना करताना भक्तीची खरी परीक्षा होते. ज्या भक्तांचा स्वामी समर्थांवर दृढ विश्वास असतो आणि जे त्यांच्या वचनांचे पालन करतात, त्यांना स्वामींच्या कृपेचा अनुभव होतो. तथापि स्वामी समर्थ पुढे असेही सांगतात की जो भक्त त्यांच्या सांगितलेल्या शब्दांकडे दुर्लक्ष करतो, त्याच्या आयुष्यातही अपूर्णता येते. भक्तीची खरी ताकद ही श्रद्धा आणि समर्पणामध्ये आहे. ज्या भक्तांनी मनोभावे स्वामी समर्थांचे वचन ऐकले आणि त्यावर श्रद्धा ठेवली, त्यांना संकटांवर विजय मिळविण्यासाठी स्वामींची कृपा लाभते. 9 दिवसांचा मंत्र, इच्छा पूर्ततेचा मार्ग. स्वामी समर्थ आपल्या भक्तांसाठी एक सोपा मंत्र देतात. जर एखादा भक्त पुढील 9 दिवस माझ्या पवित्र संदेशाला पूर्ण मनाने ऐकतो, तर त्याच्या आयुष्यातील सर्व कठीण इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वामींच्या या वचनांमधून भक्तांना एक आश्वासन दिले जाते. 9 दिवस मनोभावे भक्ती करणाऱ्या व्यक्तीचे मनोबल वाढते आणि त्यांच्या जीवनातील कठीण समस्या सोडवण्यासाठी मार्ग सापडतो. या संदेशाचा मुख्य उद्देश हा आहे की भक्तांनी पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने स्वामी समर्थांचे वचन ऐकावे. स्वामी सांगतात, मी नेहमीच तुमच्या सोबत आहे, पण तुम्हाला माझ्या शब्दांकडे लक्ष देण्याचा थोडा प्रयत्न करावा लागेल. या पवित्र वचनांमधून भक्तांना प्रेरणा मिळते की संकटांचा सामना करताना देवाच्या वचनांवर श्रद्धा ठेवणे किती महत्त्वाचे आहे. भक्तांसाठी श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती. भक्तांसाठी एक विशेष संदेश म्हणजे स्वामी समर्थांच्या पवित्र मूर्तींची पूजा. या मूर्ती भक्तांसाठी फक्त एक दैवी प्रतिमा नसून ती स्वामींच्या सजीव उपस्थितीचा अनुभव देते. स्वामी समर्थांच्या मूर्ती घरात स्थानापन्न केल्याने भक्तांना मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मूर्तींची वैशिष्ट्ये. स्वामी समर्थांच्या मूर्ती मार्बल किंवा फायबरमध्ये उपलब्ध आहेत. मूर्तींच्या आकारांमध्ये 2 इंचांपासून 1 फुटापर्यंत विविधता आहे. या मूर्तींच्या सोबत भक्तांना स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभवही मिळतो. संपर्कासाठी स्वामी समर्थांच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांनी 8,36,91,16,061 या क्रमांकावर व्हॉट्सअप किंवा कॉलद्वारे संपर्क साधावा. या मूर्ती भक्तांच्या घरात स्थानापन्न केल्यानंतर स्वामींच्या कृपेने भक्तांच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊ शकतात. भक्ती आणि मनःशांतीचा संदेश. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सांगतात की स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि शांतपणे ध्यानधारणा करा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा, शांत बसा, ऐका आणि स्वतःला समजून घ्या, असा स्वामींचा संदेश आहे. भक्ती ही फक्त देवाचे स्मरण करण्यापुरती मर्यादित नसून ती स्वतःच्या अंतःकरणातील शांतता शोधण्याचा मार्ग आहे. स्वामी सांगतात की मोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांनी दिलेली दिशा जर मनोभावे स्वीकारली, तर ती मेहनत नक्कीच फळाला येईल. भक्तांनी स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि इच्छांसाठी प्रयत्न करत राहावे, परंतु देवाच्या कृपेवर विश्वास ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. देव आणि भक्तांच्या भावना. श्री स्वामी समर्थांच्या वचनांमध्ये भक्तांच्या भावनांचा सन्मान आहे. ते सांगतात की
मी कधी कधी तुमच्या भावनांमध्ये आणि विचारांमध्ये बोलतो. हा अधिक सूक्ष्म मार्ग आहे, ज्या मार्गाने देव आपल्याशी संवाद साधतो. भक्तांच्या भावनांना योग्य दिशा देणे आणि त्यांना त्यांच्या जीवनाचा अर्थ शोधण्यास मदत करणे ही स्वामी समर्थांची शिकवण आहे. भक्तांनी त्यांच्या अंतःकरणातून स्वामी समर्थांच्या वचनांवर श्रद्धा ठेवावी. ही श्रद्धाच त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी योग्य मार्ग दाखवते. श्री स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की जर तुम्हाला हा संदेश महत्त्वाचा वाटला तर तो इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. भक्तांनी स्वामी समर्थांच्या वचनांवर आधारित व्हिडिओ पाहून त्यावर मनन करावे आणि इतर भक्तांनाही तो संदेश शेअर करावा. या संदेशाचा प्रसार केल्याने अधिकाधिक भक्तांना स्वामींच्या वचनांमधून प्रेरणा घेता येईल. स्वामी समर्थ सांगतात की मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी भक्तांनी स्वतःवर विश्वास ठेवावा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती मेहनत आणि प्रयत्न केल्यास देवाची कृपा नक्कीच मिळते. भक्तांचा मार्ग आणि स्वामींचे मार्गदर्शन. आपल्या जीवनाच्या प्रवासात अनेक लोक आपल्याला मदत करत असतात. हे लोक आपल्यासाठी देवाने पाठवलेले असतात. ते आपल्याला आवश्यक असताना आपल्या गरजा पूर्ण करतात. अशा लोकांच्या सहवासामुळे आपल्या जीवनाला एक विशिष्ट दिशा मिळते. याचप्रमाणे आपला जीवन प्रवास अनोखा आणि विशेष असतो. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, त्याचे संघर्ष आणि त्याच्या आयुष्यातील घटनांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. स्वामींनी हे नेहमी सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीचा जीवनाचा अनुभव वेगळा आहे आणि त्याच्या संघर्षाची आणि शिकवणीची माहिती असते. स्वामींच्या शिकवणीमध्ये आपल्याला जीवनाच्या प्रत्येक पैलूला समजून घेण्याची आणि त्या गूढतेचा आदर करण्याची शिकवण दिली जाते. त्यांच्या शिकवणीचा मुख्य बिंदू म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे आणि ते आपल्याला शिकवण देणारे ठरवणे. निंदा आणि चेष्टांचे महत्त्व. स्वामी सांगतात की जेव्हा आपल्याला लोकांची निंदा आणि चेष्टा सहन करावी लागते तेव्हा त्यावर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता असते. काही लोक आपल्याला अपमानित करतात किंवा आपल्यावर चेष्टा करतात, पण हे सर्व आयुष्याच्या मार्गावर लागणारे अडथळे असतात. त्यात स्वामींचा संदेश स्पष्ट आहे की अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना लक्ष देऊ नका. निंदा आणि अपमान आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकतात, परंतु जर आपण त्यांना लक्षात घेऊन आपला मार्ग चालत राहिलो तर त्या गोष्टींना महत्त्व देता आपले जीवन सहजतेने पुढे जाऊ शकते. स्वामींचा विचार स्पष्टपणे सांगतो की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत निंदा किंवा चेष्टा घेऊन हार मानू नका. तुम्ही मला तुमच्या जीवनात सर्वोत्तम प्रकारे चालवण्यास प्रोत्साहित करा आणि मी तुमच्या सोबत असेल, असा स्वामींचा विश्वास आहे. ते म्हणतात की भक्तांनी आपला आत्मविश्वास ठरवून ठेवावा आणि आपल्यावर असलेली विश्वासाची भावना कायम ठेवावी. स्वामींचे प्रेम आणि भक्तांची सेवा. स्वामींच्या मार्गदर्शनात प्रेम आणि सेवा हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. स्वामींचे प्रेम आपल्या जीवनात प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असते. ते आपल्याला समजावून सांगतात की देवाचे प्रेम कधीही कमी होणार नाही. देव आपल्यावर नेहमीच प्रेम करतो आणि आपल्याला त्याच्या कृपेचा अनुभव मिळवण्यासाठी आपल्याला कोणतेही कमी केलेले नसावे लागते. भक्तांना स्वामींनी कधीही अपमानित किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडकण्याची आवश्यकता नाही, कारण देवाच्या कृपेची जागा आपल्यातच असते. स्वामींच्या शिकवणीनुसार भक्तांनी समर्पण आणि सेवा केली पाहिजे. स्वामी म्हणतात की जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर तुम्हाला त्याच्या सेवेतूनच सुख मिळेल. भक्तांची सेवा ही त्यांच्या जीवनात देवाच्या प्रेमाचा ठळक नमुना असतो. देवाचे प्रेम आणि विश्वास. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की देव आपल्यावर अत्यंत प्रेम करतो. जेव्हा आपल्याला देवाच्या प्रेमाची आणि कृपेची साक्ष मिळते तेव्हा आपले जीवन एक नवा मार्ग दाखवते. स्वामी सांगतात, तुम्ही देवाच्या प्रेमाने प्रेरित झालात तर तुमच्या जीवनात काहीही गोष्ट शक्य आहे. भक्तांनी देवावर पूर्ण विश्वास ठेवावा आणि त्यांच्या मार्गदर्शनात सेवा केली पाहिजे. देवाचे प्रेम हे पवित्र आणि अनंत असते आणि ते भक्तांच्या जीवनात संजीवक ठरते. स्वामींचा विचार आहे की
आपला जीवन देवाच्या प्रेमाच्या दृष्टीने पाहणे आणि त्याच्याशी एकसारखे राहणे आवश्यक आहे. त्यांचे प्रेम अनंत आहे आणि ते प्रत्येक क्षणासाठी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. ते म्हणतात की देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवा आणि सर्व गोष्टी सोडून त्याच्या मार्गावर चालत राहा. जीवनातील संघर्ष आणि देवाची कृपा. स्वामींच्या शिकवणीत जीवनातील संघर्षांचा स्वीकार करणे आणि त्यांच्यावर मात करणे हे महत्त्वाचे आहे. स्वामींचे मार्गदर्शन त्या सर्वांसाठी उपयुक्त आहे जे जीवनातील संघर्षांना सामोरे जात आहेत. स्वामींनी सांगितले आहे की जेव्हा जीवन कठीण होईल तेव्हा तुम्ही देवाकडे मदतीसाठी जा. देव कधीही तुमच्यापासून दूर जात नाही. स्वामींचा संदेश म्हणजे संघर्ष आणि दुःखाचे तास असू शकतात, पण देवाच्या कृपेने आपण ते सर्व मात करू शकतो. स्वामींच्या या मार्गदर्शनाने भक्तांची मानसिकता बदलते. ते आपल्याला सांगतात की जीवनातील संकट आणि अडचणी म्हणजे एक प्रकारचे शिक्षण असते जे आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक असते. भक्तांनी यासाठी श्रद्धा ठेवून देवावर विश्वास ठेवावा आणि त्याच्याशी जुडले राहावे. देवाची कृपा आणि स्वर्गाची प्राप्ती. स्वामींनी सांगितले आहे की देवाची कृपा म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळवण्याची पद्धत. भक्तांनी त्यांच्या जीवनातील सर्व वाईट कर्मांचा त्याग करून देवाकडे एक मनापासून क्षमा मागावी. ज्याने देवाकडे नतमस्तक होऊन त्याच्या कृपेचा अनुभव घेतला त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे खुल्या होतात. स्वामींच्या शिकवणीमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की देवाच्या कृपेनेच भक्त आपल्या जीवनाचा उद्दिष्ट प्राप्त करतो. स्वामी सांगतात, आपण देवाशी एकाग्र होऊन प्रार्थना केली आणि आपले कर्म शुद्ध केले तर देव आपल्याला स्वर्गात त्याच्या समोर ठेवतो. ते म्हणतात की देवाच्या कृपेचा अनुभव घेतल्यावर आपले जीवन अधिक सुखी आणि शांततेत परावर्तित होऊ शकते. स्वामी समर्थांचे शिक्षण आणि त्यांचे जीवनातील मार्गदर्शन. स्वामी समर्थांचे जीवन आणि त्यांची शिकवण अनेक पिढ्यांसाठी एक प्रेरणा स्रोत ठरली आहे. स्वामी समर्थ हे केवळ एक धार्मिक गुरु नव्हते, तर त्यांनी लोकांच्या जीवनात सशक्त परिवर्तन घडवले. त्यांची शिकवण आजही लाखो लोकांना जीवनात मार्गदर्शन करत आहे. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना शांती, प्रेम, विश्वास आणि दया यांचे महत्त्व शिकवले. त्यांच्या आशीर्वादाने लाखो लोकांचे जीवन बदलले आणि त्यांना देवाचे आणि स्वधर्माचे ज्ञान प्राप्त झाले. स्वामींच्या शिकवणीचा मुख्य आधार विश्वासावर होता. ते म्हणायचे की तुमच्या हृदयात देव आहे. जेव्हा तुमचा विश्वास स्वतःवर आणि देवावर ठरतो तेव्हा तुम्ही सर्व काही साधू शकता. स्वामींच्या या विचाराने लोकांच्या जीवनातील विविध संकटे आणि आव्हाने दूर केली. त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात देवाचा हस्तक्षेप असतो आणि त्याच्याशी जुळवून चालणे हे महत्त्वाचे आहे. स्वामींचे भक्तांना संदेश. स्वामी समर्थ यांनी त्यांच्या भक्तांना दिलेले संदेश त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना दिलेले संदेश नेहमीच एक सकारात्मक दृष्टिकोन आणि धैर्याने परिपूर्ण असतात. स्वामींचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात एक उद्देश आणि ध्येय असायला पाहिजे. ते म्हणायचे की तुम्ही जे काही करीत आहात ते तुम्हाला ईश्वराने दिले आहे, म्हणूनच तुम्हाला त्याच्याशी जुळवून काम करणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांचे एक महत्त्वाचे विचार म्हणजे जीवनातील सर्व कष्टांवर एक उपाय आहे आणि तो उपाय तुम्ही स्वतःच्या हृदयातून शोधू शकता. ते आपल्या भक्तांना सांगायचे की प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी विश्वास आणि धैर्य आवश्यक आहे. त्यांना हवे असेल तर देव त्यांना मार्गदर्शन करेल. भक्तांची सेवा. स्वामी समर्थांचे जीवन केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवण्याचे नव्हे तर भक्तांच्या सेवा करण्याचे एक आदर्श उदाहरण ठरले आहे. त्यांनी भक्तांच्या वेदना आणि अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना मार्गदर्शन दिले. स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना सन्मान दिला आणि त्यांना प्रत्येक संकटाचा सामना करण्याची शक्ती दिली. त्यांचे जीवन आणि शिकवण सांगते की तुम्ही जेव्हा इतरांना मदत करता तेव्हा तुमचे जीवन अधिक मूल्यवान बनते. स्वामींच्या या विचारामुळे लाखो लोकांना त्यांच्यावर विश्वास ठेवून जीवनात यश मिळवता आले. स्वामींचा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही उद्दिष्ट असावे लागते
आणि त्या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी भक्तांनी परिश्रम आणि आत्मविश्वास ठेवावा लागतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीचे आंतरिक अर्थ. स्वामींच्या शिकवणीमध्ये एक गहन अर्थ आहे. स्वामी समर्थ हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते, तर त्यांचे जीवन आणि शिकवण एक मार्गदर्शन आहे ज्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्याच्या जीवनात एक नवा दृष्टिकोन आणि दिशा प्राप्त करू शकतो. स्वामींच्या शिकवणीचे प्रमुख मुद्दे म्हणजे आत्मविश्वास, सेवा आणि इतरांबद्दल प्रेम आणि दयाळूपणा. स्वामी समर्थ सांगायचे की जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुमचं हृदय शुद्ध असावं. केवळ आध्यात्मिकतेतूनच नाही, तर तुमच्या प्रत्येक क्रियेतून देवाची उपस्थिती ओळखू शकता. हेच कारण आहे की स्वामींच्या शिकवणीने लोकांना आत्मविश्वास आणि शुद्ध हृदयाने जीवन जगायला शिकवलं. आत्मविश्वास आणि सेवा. स्वामींच्या शिकवणीचा दुसरा मुख्य आधार होता आत्मविश्वास. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमीच सांगायचे की तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्दिष्ट साधायचा आहे, त्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास ठेवावा लागेल. स्वामींच्या या विचाराने लाखो लोकांना आत्मविश्वास मिळवण्याची प्रेरणा दिली. त्यांची शिकवण असं सांगते की ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकता, त्याच दिवशी तुमचे जीवन बदलतं. त्याचप्रमाणे स्वामी समर्थांनी भक्तांच्या सेवा करण्याचं महत्त्व सांगितलं. ते सांगायचे की तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी तयार राहा, कारण इतरांची मदत करूनच तुम्ही देवाचं कार्य पूर्ण करीत असता. या शब्दांचा गहन अर्थ आहे. स्वामींचा संदेश स्पष्ट आहे की आपलं जीवन इतरांच्या भल्याकल्याणासाठी समर्पित करणं हेच ह्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. समाजातील बदल आणि स्वामींचे कार्य. स्वामी समर्थांच्या कार्याचा प्रभाव केवळ त्यांच्या भक्तांवरच नव्हे, तर संपूर्ण समाजावर होता. त्यांनी समाजाच्या विविध स्तरांवर आपली शिकवण आणि आशीर्वाद दिला. स्वामींच्या आशीर्वादामुळे अनेक लोक आपल्या जीवनात सुधारणा करू शकले. ते नेहमी सांगायचे, तुम्ही जेव्हा इतरांच्या मदतीसाठी पुढे येता, तेव्हा तुम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. स्वामी समर्थांनी समाजातील वंचित, गरीब आणि दुर्बल लोकांना देखील मदत केली. त्यांचे कार्य एक आदर्श बनले आहे आणि आजही ते आपल्याला शिकवते की समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणासाठी काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. इतरांना मदत करा आणि आपलं जीवन बदला. स्वामींच्या शिकवणीचे एक महत्त्वाचं बाब म्हणजे इतरांना मदत करा. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता, तेव्हा तुम्ही देवाच्या कृपेस पात्र होता. स्वामींचा विश्वास होता की इतरांच्या भल्यासाठी काम करणं हेच खरे जीवन आहे. स्वामींच्या शिकवणीमुळे लोकांनी समाजातील इतर व्यक्तींच्या मदतीसाठी आपली शक्ती आणि संसाधनं समर्पित केली. स्वामींच्या या विचाराने लोकांच्या जीवनात खूप मोठे बदल घडवले. ते सांगतात की तुम्ही जेव्हा इतरांना मदत करता, तेव्हा देव तुमच्या जीवनात चमत्कार घडवतो. स्वामींच्या या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अनेक लोकांचे जीवन बदलले. स्वामींच्या विचारांचा आधुनिक जीवनात उपयोग. आजकाल स्वामी समर्थांच्या शिकवणींचा आधुनिक जीवनातील उपयोग अधिक महत्त्वाचा ठरला आहे. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात स्वामींच्या विचारांची आवश्यकता आहे. स्वामींच्या शिकवणीला अनुसरण करणारे लोक आजही जीवनात शांती आणि समाधान अनुभवतात. ते म्हणतात, तुम्ही जेव्हा देवावर विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवू शकते. स्वामींच्या शिकवणीला आधुनिक जीवनात लागू करण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे शांततेत राहणे. स्वामींच्या विचारांनुसार आपल्याला आपला आंतरिक संतुलन टिकवून ठेवावा लागतो. देवाची दयाळूपणाची महत्त्वता. श्री स्वामी समर्थांचे शब्द भक्तांसाठी एक प्रगल्भ आणि अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आहे. स्वामींच्या वचनांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे दयाळूपण आणि सुसंस्कार. स्वामींच्या या शब्दांनी आपले जीवन बदलण्याचा उद्देश आहे. जो कोण पश्चाताप करतो आणि माझ्या चरणी समर्पण करतो, त्याला मी क्षमा करतो, असे स्वामी सांगतात. हे वचन भक्तांना एक अशा मार्गावर नेते जिथे त्यांनी केल्या गेलेल्या पापांवर पश्चाताप केला आणि स्वामींच्या दया व क्षमा प्राप्त केली. स्वामींचे संदेश दर्शवितात की देव ही आपली सृष्टी आहे, ज्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व जीवन चालते. जेव्हा एक व्यक्ती स्वामींच्या चरणांमध्ये शरणागती दाखवते,
तेव्हा देव त्याला नवा जीवन देतो. स्वामी म्हणतात की मी तुमचे जीवन बदलू इच्छितो, मी तुमचं भाग्य संजीव करू इच्छितो. या संदेशाचा गाभा असा आहे की देवाच्या दयेतूनच व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. भक्ताच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी देव कधीही कमी पडत नाही. स्वामींच्या वचनांमधून हे स्पष्ट होते की त्यांनी प्रपंचात सामर्थ्य मिळवण्यासाठी आणि आपले जीवन आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी भक्तांच्या मार्गदर्शनासाठी सदैव उपस्थित असावा. स्वामींच्या मार्गदर्शनानेच व्यक्तीचे जीवन चांगले होऊ शकते. भक्तीचा महत्त्व आणि त्याची भूमिका. स्वामींच्या वचनांमध्ये भक्तीचा अत्यंत महत्त्वाचा स्थान आहे. स्वामी सांगतात की जो भक्त विश्वासाने आणि प्रेमाने माझ्या चरणी शरणागत होतो त्याला मी एक नवा जीवन देतो. स्वामींच्या या वचनामुळे भक्तीचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. भक्ती ही त्या शुद्ध मार्गाची एक महत्त्वाची कडी आहे जी आपल्याला शाश्वत सुख आणि शांती मिळवून देते. आध्यात्मिक जीवनाला समृद्ध करण्यासाठी भक्ती आणि समर्पण दोन्ही महत्त्वाचे आहे. भक्तीच्या माध्यमातून भक्त देवाशी गाठू शकतात आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतात. स्वामी हे सांगतात की मी तुमच्याशी एक आहे, तुमचं दुःख माझं दुःख आहे, तुमचा आनंद माझा आनंद आहे. यामुळे हे स्पष्ट होते की देव आपल्या भक्तांसाठी साक्षात्कार करण्यासाठी तयार असतो. भक्तीचा मुख्य उद्देश म्हणजे भगवानाशी एकसारखे होणे आणि त्याच्या चरणांमध्ये शरणागती दाखवणे. यासाठी भक्तांनी त्याच्या आध्यात्मिक प्रवासावर विश्वास ठेवावा लागतो. भक्ताच्या जीवनात देवा आणि स्वामींच्या मार्गदर्शनाचा प्रभाव असावा लागतो. स्वामींच्या चमत्कारिक कार्यांची चर्चा. स्वामींच्या जीवनातील अनेक चमत्कार आणि गाथा भक्तांमध्ये प्रेरणा आणि विश्वास निर्माण करतात. स्वामींच्या चमत्कारांचा उद्देश फक्त त्यांच्या भक्तांच्या भौतिक सुखासाठी नव्हे तर आध्यात्मिक आणि मानसिक शांती प्राप्तीसाठी आहे. स्वामी ज्या प्रकारे भक्तांच्या कष्टांची किंवा संकटांची समजून घेतात आणि त्यांना त्यातून बाहेर आणतात, त्यातून एक शिक्षण मिळते की भक्ताच्या पंढरीच्या विश्वासावर सर्व काही उभा आहे. स्वामींच्या चमत्कारांमध्ये त्यांचा प्रभाव चांगल्या मार्गावर नेण्यासाठी असतो. स्वामींच्या चमत्कारामुळे भक्तांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणावर बदल घडतात. त्यांना शारीरिक आणि मानसिक उपचार मिळतात आणि त्यांचा विश्वास दृढ होतो. स्वामींचे वचन आहे की जो भक्त माझ्या वचनात विश्वास ठेवतो त्याला मी आशीर्वाद देतो. स्वामींच्या चमत्कारांना साधून देवाच्या इच्छेला पूर्ण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे भक्तांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि ते प्रत्येक दृष्टिकोनातून प्रगती करतात. विश्वास आणि समर्पण. स्वामींच्या शब्दांचे महत्त्व म्हणजे भक्तांमध्ये विश्वासाची गोडी आणि समर्पणाची भावना निर्माण करणे. स्वामी हे सांगतात की आपल्यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला आशीर्वाद मिळवण्याची योग्य वेळ येईल. विश्वास हा जीवनाचा आधार आहे. स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून भक्त आपले सर्व दुःख आणि समस्या पार करू शकतात. विश्वासावर आधारित जीवन धरणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींच्या वचनांमध्ये विश्वासाची प्रगती लक्षात घेतली जाते. स्वामी सांगतात की जो भक्त विश्वास ठेवतो त्याला देवाची मदत मिळते. विश्वास ठेवून आणि प्रामाणिकपणे समर्पण करून भक्त हे अनुभवू शकतात की देव त्यांच्यासाठी आहे. देवाचे आश्वासन आणि भक्तांचा आध्यात्मिक मार्ग. स्वामींच्या वचनांमध्ये देवाचे सर्वांसाठीच एक आश्वासन आहे की त्याच्या मार्गदर्शनाखाली जीवन चांगले होईल. स्वामी सांगतात मी तुम्हाला एक नवीन दिशा देतो जेणेकरून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवनात नवा आरंभ करू शकता. हे वचन दर्शविते की देव आपल्या भक्तांसाठी हे आश्वासन देतो की त्यांच्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध होईल. यामुळे भक्तांनी आपला विश्वास दृढ करणे आणि प्रत्येक प्रसंगी त्यांचा आत्मविश्वास मजबूत करणे आवश्यक आहे. स्वामींच्या माध्यमातून भक्तांचा जीवन आणि त्यांच्या प्रवासातील मार्ग दर्शविला जातो. विश्वास आणि समर्पण यातून एक पवित्र आध्यात्मिक मार्ग उलगडतो जे जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यास मदत करते. स्वामींच्या वचनांमध्ये जीवनाचा सत्य शोधलेला आहे. जो भक्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेवतो त्याला मी सुख,
शांती आणि समृद्धी देतो। हे वचन भक्तांना आत्मिक शांती मिळवण्यासाठी एक मार्गदर्शन देते। त्यातून एक महत्त्वाचे शिकवण आहे की भक्तांच्या आयुष्यात प्रेम, विश्वास आणि समर्पण हे सर्वात मोठे मार्गदर्शन आहे। देवाच्या अस्तित्वाची सत्यता। स्वामींच्या वचनांमध्ये देवाच्या अस्तित्वाचा सिद्धांत स्पष्ट आहे। स्वामी हे सांगतात की मी तुमचे जीवन बदलू इच्छितो, मी तुमच्या जीवनात देव बनवू इच्छितो। हे वचन दर्शविते की देव सर्वव्यापी आहे आणि त्याची उपस्थिती प्रत्येक भक्ताच्या जीवनात आहे। यामुळे भक्त त्याच्या जीवनात होणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करताना देवाच्या उपस्थितीची अनुभूती घेतात। स्वामींच्या विचारानुसार देव आपल्याला कधीही सोडत नाही। भक्त आपल्या विश्वासावरच देवाची मदत घेऊ शकतात आणि त्याच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात। स्वामी समर्थ एक दिव्य व्यक्तिमत्व। स्वामी समर्थ हे एक अवतार होते ज्यांनी भारतीय समाजात धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनात मोठे बदल घडवले। त्यांचा जन्म किंवा त्यांच्या जीवनातील घटना यावर विविध मतविभाजन असले तरी त्यांचा मुख्य उद्देश मानवतेला दिशा दाखवणे आणि देवाच्या प्रेमाचा प्रसार करणे हेच होते। त्यांचे शिक्षण आणि मार्गदर्शन केवळ भक्तांसाठीच नाही तर सामान्य माणसांसाठीही एक प्रकाशदूत ठरले। स्वामी समर्थांच्या शिकवणीचा मुख्य आधार त्यांचा शुद्ध भक्तिरूप असतो। ते सांगतात की देवावर विश्वास ठेवा आणि त्याच्यावर प्रेम करा। ही शिकवण त्यांच्या जीवनाची प्रेरणा होती आणि त्यांच्या भक्तांना ते शिकवले की जीवनामध्ये देवावर आणि त्याच्या प्रेमावर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। स्वामी समर्थांचे जीवन प्रवास। स्वामी समर्थांचे जीवन अत्यंत साधे पण त्यात एक दिव्य पैलू होता। त्यांचे जीवन हे अनंत परिष्कृततेचे, समर्पणाचे आणि भक्तिरूपाने परिपूर्ण होते। स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले आहेत। त्यांचे जीवन हे खऱ्या अर्थाने एक दिव्य प्रेरणा आहे। त्यांचा संदेश होता, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीही सोडणार नाही। स्वामींच्या जीवन प्रवासात अनेक असंख्य कथाही आढळतात ज्या भक्तांना आणि सामान्य लोकांना त्यांच्या जीवनाची दिशा आणि उद्दिष्ट निश्चित करण्यास मदत करतात। स्वामींच्या जीवनातील एक प्रमुख घटना म्हणजे त्यांनी अक्कलकोट या स्थळावर दीक्षा घेणं आणि तिथे शरण येणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन करणं। त्यांनी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे साधना केली आणि अनेक लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवले। स्वामी समर्थांच्या शिकवणीचे महत्त्व। स्वामींच्या शिकवणीचे महत्त्व असे आहे की त्यांच्याकडे जाण्याचे उद्दिष्ट केवळ आध्यात्मिक उन्नती नसून एकट्या व्यक्तीचे किंवा समाजाचे आरोग्य देखील उंचावणे होते। त्यांनी सांगितले की जीवनातील प्रत्येक पावलावर प्रेम, दया आणि समर्पण हवेच। या तत्वांचा पालन केल्यास जीवनाला एक उच्च दिशा मिळते। त्यांचे मुख्य उपदेश हे होते की प्रत्येक व्यक्तीला स्वामींच्या प्रेमाची आणि कृपेची आवश्यकता आहे। आत्मविश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करा हे त्यांचे मुख्य सूत्र होते। स्वामींच्या शिकवणीनुसार प्रत्येक गोष्ट ही विश्वास आणि मेहनतीवर अवलंबून आहे। स्वामींच्या भक्तांवरील प्रभाव। स्वामी समर्थांचे भक्त त्यांच्याकडून त्यांचा दैवी प्रेम आणि आशीर्वाद अनुभवतात। भक्तांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करणारे स्वामींचे शब्द ही एक अशी शक्ती आहे जी भक्तांच्या जीवनात अद्वितीय बदल घडवते। त्यांचे प्रेम कधीच कमी होत नाही, ते सदैव आपल्या भक्तांच्या सोबत असतात। स्वामी समर्थांनी भक्तांना समजावले की जीवनाचे खरे समाधान देवाच्या प्रेमात आहे आणि या प्रेमाच्या आशीर्वादामुळे भक्तांचे जीवन एक सकारात्मक दिशेकडे वळते। स्वामींच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ते सदैव आपल्या भक्तांच्या कष्टांना समजून घेतात आणि त्यांना मदतीचा हात देतात। त्यांनी प्रत्येक भक्ताला आत्मविश्वास वाढवून त्यांना त्यांच्या जीवनाच्या ध्येयांकडे नेले। स्वामींचा संदेश, मेहनत आणि विश्वास। स्वामींचा मुख्य संदेश होता की स्वप्न पहा आणि त्यासाठी मेहनत करा। हे त्यांचे वचन हेच दर्शवते की जीवनात काहीतरी साध्य करणे हे मेहनतीवर आधारित आहे। स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही जे विचारता त्यासाठी मेहनत करा, देव त्याच्या प्रेमाने तुम्हाला सहाय्य करेल। स्वामींचे शब्द प्रत्येक व्यक्तीला सांगतात की जीवनाच्या प्रत्येक क्षणात संघर्ष असतो
परंतु त्या संघर्षाला सामोरे जात, विश्वास ठेवून आणि मेहनत करून त्यावर मात करणे आवश्यक आहे. त्यांच्या या शिकवणीमुळे अनेक लोकांनी आपले जीवन परिष्कृत केले. स्वामींच्या चमत्कारांची गाथा. स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले आहेत. त्यांच्या उपदेशांनी आणि कृपेने अनेक लोकांची जीवनातील अडचणी आणि संकटे दूर झाली. त्यांच्या अनेक भक्तांनी सांगितले की स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचे जीवन बदलले. त्यांचे चमत्कार भक्तांच्या जीवनात एक मोठा विश्वास निर्माण करतात. स्वामींच्या चमत्कारांमध्ये त्यांच्या भक्तांसाठी दिलेली औषधे, तोंडातून बाहेर पडलेली देवी आणि देवते आणि त्यांच्या आशीर्वादाने झालेली निरोगीपणाची व्रत यांचा समावेश आहे. या चमत्कारांनी त्यांच्या भक्तांच्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. निष्कर्ष: स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि संदेश. स्वामी समर्थांची शिकवण आजही हजारो लोकांच्या जीवनात जीवनदायिनी आहे. त्यांचे संदेश, त्यांच्या प्रेमाचा आदानप्रदान आणि त्यांचा विश्वास लोकांना नेहमीच उज्ज्वल भविष्याकडे नेतो. स्वामी समर्थ सांगतात की देवाच्या प्रेमावर विश्वास ठेवा आणि त्याच्या मार्गावर चालत राहा, हे त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय होते. त्यांच्या उपदेशांनी आजही लाखो लोकांना त्यांच्या जीवनातील संघर्षांना सामोरे जाण्याची आणि त्यातून विजयी होण्याची प्रेरणा दिली आहे. स्वामी समर्थांचे जीवन हे एक गोड आदर्श आहे, ज्यातून आपण सर्वांनीच शिकायला हवं की जीवनाच्या सर्व अडचणींवर प्रेम, विश्वास आणि मेहनतीने मात करता येते. आशा आहे की या सविस्तर लेखामुळे आपल्याला स्वामी समर्थांच्या जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणीचा अधिक सखोल अनुभव मिळाला असेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपले जीवन निश्चितच सुधारेल.